रात्रीची ती पौर्णिमा होती. पुण्याच्या शनिवार वाड्याच्या दगडी भिंतींवर पांढरे पडलेले चांदणे सांडत होतं आणि हवेत एक विचित्र थरार होता. जणू एखाद्या जुन्या श्वासाचा घोट अजूनही या वाड्यात कोंडला आहे. मी महादरवाजाकडे उभा राहिलो. हाताने दगडाला स्पर्श केला. थंडीचा कसकसा ठाव जाणवला आणि तेव्हाच दूर कुठेतरी एक कुजबूज, काहीतरी हलकसं न समजणारं, जणू भिंतीशी चिकटला आहे. शहरात हा वाडा दिवसा इतिहास, रात्री रहस्य, दिवसा पर्यटक, रात्री ठसे, सावल्या आणि काही आवाज. लोक म्हणतात त्या हाकेबद्दल, काका मला वाचवा. ती हाक नेमकी कुठून येते हे कोणीच सांगू शकत नाही. पण ज्यांनी ऐकली आहे ते डोळी मिटत नाहीत हल्ली. मी आत पाऊल टाकलं. दरवाजाच्या पलीकडे सावल्यांची रांग आणि पुढच्या प्रांगणात सावकाश विखुरलेलं चंद्रप्रकाशाचं जाळं. वाऱ्याने एक सुतळ ढासळल्याचा किरकिर असा झाला, जणू कोणीतरी अदृश्य पाऊल टाकलं आणि त्या पावलाच्या मागे मी ओढला गेलो. समोर फाटक्याचा कमानीतला अंधार आणि उजव्या बाजूला जळालेल्या लाकडाचा वास. वाड्याच्या त्या भयंकर रात्रीची स्मृती जणू अजूनही उकळते. एक राजकारण, एक कट, एक बेअब्रू किंकाळी. पायऱ्या चढताना माझ्या पावलांचा आवाज दगडावर लागून परत येत होता. तोच आवाज 2-3 वेळा, पण त्यात कुठेतरी एक अतिरिक्त ठोका मिसळलेला. मी 1, भिंतीने 2 आणि तिसरा कोणाचा? कॉरिडॉरमध्ये श्वास थंड झाला आणि त्या शांततेत पहिल्यांदा मला तो शब्दांचा आकार दिसला. का का, जणू लहान मुलाच्या घशात अडकलेलं हंबरूड, थोड्याशा हवेच्या फुग्यातून बाहेर पडलेलं. मी थांबलो. भिंतीला कान लावला. आवाज नाही, फक्त दूरच्या अंगणात कुठेतरी पान गळाल्यासारखा मलूल सळसळ. पाऊल उजव्या बाजूला वळवलं, जिथे दिवसा मार्गदर्शक एक कथा सांगतात, त्या रात्रीची, जेव्हा कोर्टयार्डच्या सावल्यांनी रंग बदलला होता, जेव्हा विश्वासघातांनी छतांना भार दिला होता आणि जेव्हा एका बालपायी आत्म्याने कुटुंब, सत्ता, रक्ताचा अर्थ एकाच वेळी गाठला होता. पण हाक, लोक म्हणतात दिल्लीतला दरवाजा काच्या पडद्याच्या बाजूच्या ओट्यावर रात्रीच्या 2 वाजता हवा उलटी फिरते आणि त्या हवेच्या विरुद्ध दिशेने येणारी ती हाक, काका, अगदी कानाच्या शिरात घुसते. मी घड्याळ नाही, वेळ नाही, पण हवेत वेळेचा नाद असतो, जिथे छातीचे ठोके आपणच मोजतो आणि तो ताल विस्कटल्यावर समजतं कुठेतरी काहीतरी जिवंत नाही. मी त्या ओट्यापाशी गेलो. हात फिरवला. दगडावर थंडीची चक्र फिरली. हाक नाही. मागे वळलो तर दालनाच्या काळोख्या कोपऱ्यातून धुरकट प्रकाश हलताना दिसला, किंवा माझ्या डोळ्यांची करामत. मी पुढे सरकलो आणि तेव्हाच पायाखाली काही पातळ आवाज, जणू कुंचल्याचा केस तुटतो तसा. आणि कानात परत तीच कुजबूज, यावेळी जवळ. काका, एका उर्दू लहेजात, लहान, बिनश्वास. मी झटकन वळलो. समोर काहीच नाही. कोपऱ्यातल्या छतावर जाळी, कोळ्याचं पातळ घर, त्यात अडकलेलं एक छोटे पंख आणि खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशाचे फिती. कोणीतरी माझ्या खांद्यामागून न करता पुढूनच बोललं असावं अशी खात्री झाली, कारण आवाज छातीवर आदळला होता. मी फुसफुसलो, कुठून? शांतता. दूरच्या बाजूला अंगणातल्या गोट्यांवर पायासारखी पडणारी थेंबांची चाहूल. मी अंगणाकडे सरकलो. तिथे मध्याला जे फाटकासारखं आहे, त्याच्या 4 बाजूंना दगडी फरशी आणि एका बाजूला जणू पाण्याची सर. कुणीतरी अलीकडे इथे काही धुतलं आहे का? चंद्रप्रकाशाच्या उजेडात फरशीवरची काही खुणा चमकल्या. नाल्यांच्या? नाही, लहान पावलांच्या? की माझ्या डोळ्यांचा खेळ? इतक्यात एक वळसा घेताना उजव्या बाजूच्या चौथऱ्यावर टांगलेली लोखंडी साखळी हलकीशी हलली. धणधण असा आवाज नाही, फक्त एक किणकिण, जणू कोणीतरी मनगटाच्या वजना इतकंच. त्या किणकिणीतून बाहेर पडणारा एक लय आणि त्या लयीतून पुन्हा शब्द, काका. यावेळी इतक्या खाली, जणू जमिनी खालून. मी दोन्ही हातांनी फरशीचे कडा धरले, कान खाली केला. थंड वारा झिरपत होता दगडांच्या फटीतून आणि त्या फटीमध्ये एक निवाद, खोल, तुटका, लहान मुलाचा भीतीचा प्रतिध्वनी. आवाज जमिनीच्याही आतून आला की माझ्या डोक्यातून मला समजेनासा झाला. पण आवाज इथेच होता, अंगणाच्या कडेवर, जिथे पूर्वी रक्त सांडल्याची कथा लोक सांगतात, जिथे एक लहान वळसा मारून विभावरी आवाजांना कोंडत गेली आणि जिथे नावांचं वजन इतकं जड झालं की हाका जड छातीवरून वरच येईनात.
मी पाऊल मागे टाकलं आणि कॉरिडॉरमध्ये आलेला वारा जास्त थंड झाला. जणू कोणीतरी थेट माझ्यातूनच चालत गेलं. माझ्या खांद्याला धक्का आणि पाठीवर त्या थंडीची ओल. मी वेड्यासारखा मागे वळलो. जिथे उजवीकडे मोठा दरवाजा, लाकडी, त्यावरच्या खिळ्यांच्या घड्या आणि त्यामागे काळोख. काळोखात काही आकार जणू दीर्घ श्वास घेतोय. मी स्वतःला थांबवलं, मोजलं, श्वास समतोल केला. आणि जेव्हा आपण श्वास स्थिर करतो, भिंती बोलू लागतात. मला समोरच्या खेळ्यांच्या भोवती एक लहानसा खालचा भाग जरा जास्त थंड जाणवला. जणू इथे जास्त हात लागले आहेत, जास्त वेळ मागितला गेला आहे. मी हात ठेवलो तेव्हाच कुठून तरी एक पातळ, आर्त, लांबट असा स्वर, काका. यावेळी पूर्ण वाक्य नाही, फक्त एक श्वासातलं नाव. तो दिशाहीन वाटतो, पण त्याचं केंद्र या दालनातच आहे, या दरवाजाभोवती, या ओट्याच्या कोपऱ्यात आणि जमिनीच्या फटीत. मी हळूच दरवाजाजवळ चाललो आणि थांबलो. दाराच्या बाजूच्या भिंतीला कान लावला. आवाज नाही. आणि पुन्हा अंगणाच्या बाजूने एकाच कुजबुज, जणू दिवस आणि रात्रीच्या सीमेवर उभा असलेला कोणीतरी मुलगा एकाच वेळी चारी दिशांना पाहतोय आणि मदत मागतोय, पण त्याचा आवाज दिशेला मानत नाही. माझ्या मनात अचानक एक चित्र फुटलं. दालनाभोवती दौड, पावलांचे आवाज, कापडी पायजम्याची सळसळ, तळहातावर रक्त, थरथरणारी जीभ आणि त्या सगळ्यात एक नाव, काका. ज्याला जेव्हा उच्चारतो आपण आपल्या लहानपणाच्या एका सहाय्यक छायेला साथ घालतो. त्या हाकेचा भार आजही भिंतींनी उचलला आहे. म्हणूनच ते दोन्ही लाटा जमिनीच्या फटीत बसतात, दरवाजाच्या निळसर लोखंडात गिळल्या जातात आणि शिळ्या पावसासारख्या परत परत ऐकू येतात. पण ती नेमकी कुठून येते? काही म्हणतात दिल्लीतला दरवाजा काच्या पडद्याच्या बाजूच्या ओट्यावर चंद्र सावल्यांमध्ये उभं राहिलं की आवाज कानात सुरीसारखा शिरतो. काही म्हणतात जनाना कट्ट्याच्या ओट्यावर बसून बोट इकडून तिकडे फिरवा, जिथे दगड किंचित थंड जाणवतं तिथूनच शब्द बाहेर पडतात. आणखी काहींचा आग्रह, अंगणाच्या कडेला जिथून पायऱ्या खाली उतरतात तिथून जमिनी खालून एक क्षीण नाद उठतो आणि तो जास्त रात्र वाढली की उंचावतो. मी हे सगळं त्या रात्री अनुभवत होतो. आवाज कधी पुढून, कधी मागून, कधी वरून, कधी खालून, पण वारंवार परत येऊन अंगणाच्या कडेवर थांबत होता. जणू इथेच एखाद्या क्षणी वेळ अडकून बसला आहे. मी पायऱ्या गाठल्या, खाली उतरायला लागलो. उजवीकडे अंधारात एक उंबरठा, डावीकडे दुर्बिणीतून दिसतील असे बारीक धुके. खाली उतरताना पैलतीरातून एक मंद गंध, नेमका ओळखू नाही येतंय. कदाचित जुने तेल, कदाचित गंधराज, कदाचित धुपारतीचे थंड अवशेष. हाच गंध लोक म्हणतात आवाज येतो तेव्हा येतो. मी थांबलो, गंध खोल श्वासात घेतला आणि पुन्हा काका. यावेळी स्पष्ट. अंगणाच्या कडेलाच. मी पळत परत शिडी चढलो, फरशीवर हात ठेवला आणि अगदी तिथे, जिथे थंडी जास्त, जिथे हवा जड, तीच हाक जणू माझ्या हाताखालून उठली. मी हात काढला, आवाज थांबला. पुन्हा हात, पुन्हा तो निनाद. मी समजलो, हा आवाज जागेला बांधलेला आहे आणि जागा भिंतींच्या कडेवरच्या त्या नुसत्या सपाट फरशीवर नाही, तर त्या फरशीखाली जिथे दगडाचा जीव असतो. हलक्या हाताने मी कान पुन्हा खाली नेला आणि त्या एका श्वासात मला एकाच वेळी 4-5 दालने हंबरत आहेत असे वाटले. जणू कोणी पळू पाहताय, पण मार्ग बंद. जणू उघड्या आकाशाखाली सुद्धा छप्पर दाबताय. जणू काका मला वाचवा हे फक्त विनंती नाही, तर एक संकेत की ज्याला आपण काका म्हणतो तो कदाचित येणार नाही, पण हाक देत राहण्याची गरज आहे, कारण आवाज दिला नाही तर नाव विसरलं जाईल. मी पिशवीतला छोटा टॉर्च काढला, प्रकाश जमिनीवर टाकला आणि लहान लहान रेषा दिसल्या. दगडाच्या नैसर्गिक शिरा, पण एक शिरा अजब वळण घेते. अंगणाच्या मध्याकडून दिल्ली दरवाजाकडे. मी प्रकाश त्या रेषेनुसार फिरवला आणि जाणवलं, आवाज जिथे जास्त तिथे शिरा थोडी गडद, जणू पाण्याने शतके शिरून तयार केलेला मार्ग. आवाज पाण्यासारखा आहे, त्याला कडा हव्या असतात, मार्ग हवा असतो, प्रतिध्वनीची खिडकी हवी असते. शनिवार वाडा हा मार्ग आहे. भिंती, दालमे, कमानी, ध्वनीच्या प्रवासासाठी चित्रविचित्र सुरंग, आणि त्या सुरंगांच्या संगमावर अंगणाच्या कडेला त्या रेषेच्या बरोबरीला चंद्रप्रकाश पांघरलेल्या ठिकाणी मला ती हाक नेहमीपेक्षा जास्त ऐकू आली. मी हळूच म्हणालो, तू कुठे आहेस? काहीच नाही, फक्त वारा. मी अंगठा आणि तर्जनीने फरशीचे कडेला थोपटवलं. कधी कधी असा हलका नाद कोंडलेला ध्वनी सोडतो आणि तेव्हाच मला वाटलं की खाली कोणीतरी पळतंय. थोडीशी धाव, नंतर थांबणं आणि समोर कोणाला दिसतंय असं भासून मागे वळणं. मी डोळे बंद केले. आवाज स्पष्ट होतात,
डोळे मिटताच दालनांची रिकामी खिडक्या आठवतात, स्टेपचे कडा, उंबरठ्यावरील इंद्रायणीचा धूर आणि कोपऱ्यातील तेलाचा दिवा जणू अजून पेट आहे. त्या सगळ्यातून आवाज आता फक्त शब्द नाही, तो एक दिशा आहे, एक रेषा. दिल्ली दरवाजा, कमानीचा परीघ, त्या परिघावर एक छोटासा भाग जिथे प्रतिध्वनी तुटत नाही, जिथे उलट आत खेचतो. तिथे उभे राहिल्यावर, छातीला हात ठेवून शांत श्वास घेतल्यावर हवा कडकडाट सरकू लागते आणि आवाज त्या सरकण्यातून वर येतो, काका. काही म्हणतात तो आवाज कमानीच्या वरच्या कोनातून खाली आदळतो, काही म्हणतात अंगणातून उचलून कमानीत बंद होतो. माझं ऐकणं सांगतं तो आवाज अंगणाच्या कडेने निघून कमानीकडे जातो आणि तिथे अडकतो. म्हणूनच ऐकायला गेला तर दोन्हीकडे वाट मिळते. जे अंगणात थांबतात त्यांना तो पायाखाली, जे कमानीत उभे राहतात त्यांना तो डोक्यावर. पण खरी जागा कुठे?